वर्धा में राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान के अंतर्गत काम करने वाले संविदा अधिकारी और कर्मचारियों का 19 अगस्त से अनिश्चितकालीन काम बंद आंदोलन जारी है। समायोजन समेत विभिन्न मांगों को लेकर कर्मचारी यह आंदोलन कर रहे हैं। जिले के 640 कर्मचारी इस आंदोलन में सहभागी हैं। आज जिला परिषद कार्यालय के सामने चल रहे आंदोलन स्थल पर गौरी पूजन के अवसर पर महिला कर्मचारियों ने पूजा कर सरकार के विरोध में नाराजगी व्यक्त की। इस दौरान सरकार विरोधी नारेबाजी भी की गई। 19 अगस्त से सरकार द्वारा दिए गए समायोजन के आश्वासन को पूरा न करने के कारण यह आंदोलन शुरू किया गया है। 10 और 11 जुलाई को मुंबई के आजाद मैदान में हुए आंदोलन के दौरान स्वास्थ्य मंत्री प्रकाश आंबेडकर ने जल्द समायोजन की प्रक्रिया लागू करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई आदेश जारी नहीं हुआ। इस कारण नाराज कर्मचारियों ने फिर से अनिश्चितकालीन आंदोलन शुरू कर दिया है। राज्य भर से 3400 और वर्धा जिले से 640 कर्मचारी इस आंदोलन में सहभागी है। आज आंदोलन के दौरान जिला परिषद कार्यालय के सामने महिला आंदोलकों ने गौरी पूजन किया। उन्होंने कहा कि गौरी पूजन महिलाओं के लिए महत्वपूर्ण पर्व है, लेकिन शासन की अनदेखी के कारण हमें यह त्योहार सड़क पर मनाना पड़ रहा है। इस अवसर पर बड़ी संख्या में आंदोलनकारी उपस्थित थे। NBCN न्यूज के लिए वर्धा से रवी येनोरकर की रिपोर्ट। हो, आमचे सण साजरे इथे याच्यासाठी होत आहे कारण महाराष्ट्र शासन NRHM अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर खूप मोठा अन्याय करून राहिलेला आहे आणि या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी या सरकारला काहीतरी जाग येण्यासाठी आम्ही हे रस्त्यावर आंदोलन करत आहे आणि म्हणून असं आम्ही आगळ्या वेगळ्या प्रकारचे काहीतरी आंदोलन करून राहिलेलो आहे। जसं आम्ही पोळ्याच्या दिवशी आंदोलन केलं, आज आम्ही हरितालिकेच्या दिवशी सुद्धा आंदोलन करत आहे कारण आज आमच्या आंदोलनाचा 8वा दिवस आहे। 8 दिवस होऊन गेले पण शासन कुठल्याही प्रकारचं त्याची दखल घेऊन नाही राहिलेला आहे आणि आमचा एकदम अंत पाहून राहिलेला आहे। या कोविड योद्धा आम्हाला जेव्हा कोविड काळामध्ये खूप आमच्यावर ताटा वाजवत होते, लाईट बंद करत होते, आम्हाला असं वाटत होते की आणि जिकडे तिकडे कोविड योद्धा म्हणून आमची खूप मोठी घोषणा करत होते, तर तेव्हा आम्हाला असं वाटत होते की आता आमचं कुठेतरी सरकार म्हणजे आमच्याकडे लक्ष देतील। पण एवढे दिवस होऊन गेले, अजूनही कुठल्याही प्रकारचं काहीही त्यांनी केलेले नाही, कुठलेही पाऊल उचललेले नाही। याच्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर उतरून हे असं आंदोलन करावं लागत आहे। पुढचा पवित्र आमचा हेच आहे की जर आमचं त्यांनी म्हणजे लवकरात लवकर जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू, आमरण उपोषण करू आणि साखळी उपोषण पण करू।